आता पाहूयात मोठ्या घडामोडी। हाच माणूस दगा देणार असं अनंत तरेंनी सांगितलेलं, हेलिकॉप्टरनं शेतात जातो, भाजी की रेडा कापतो, माहिती नाही। ठाण्यातून उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल। एखादा दुसरा व्यक्ती मेल्याने राजकारण्यांना फरक पडत नाही, जैन धर्मसभेतील कैवल्य रत्न महाराजांच्या वक्तव्यानं वादाची शक्यता। कबुतराला शांतता प्रिय म्हणत डॉक्टरांचा मूर्ख असा उल्लेख। धर्मगुरूंनी घराघरात प्रचार केला म्हणून फडणवीस सत्तेत, जैन धर्मगुरू धर्मानंद महाराजांचं वक्तव्य। राजसत्ता पलटवायला आम्हाला वेळ लागणार नाही, धर्मानंद महाराजांचा इशारा। आम्हाला जैन मुनींबद्दल नितांत आदर, कुणी काही बोललं असेल तर मला माहिती नाही, जैन मुनींच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सरन्यायाधीशांना बूट फेकून मारणाऱ्या वकिलाची बाजूही ऐकली पाहिजे, कबूतर बचाव धर्मसभेत भारतानंद सरस्वती यांचं वक्तव्य। वैयक्तिक टीकेवर फडणवीसांच्या नेत्यांना सूचना, कुणीही वैयक्तिक टीका करू नये। जयंत पाटील आणि पडळकरांच्या वैयक्तिक टीकेवरही आमचा आक्षेप होता, शिवाय चंद्रकांत पाटलांवरही होणारी टीका वैयक्तिकच आहे, ही चिखलफेक संपली पाहिजे, फडणवीसांचं वक्तव्य। अजित पवारांची राष्ट्रवादी संग्राम जगतापांना नोटीस पाठवणार, जगतापांची भूमिका पक्षाच्या विचारधारेशी विसंगत, अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, जगतापांनी केलं होतं वक्तव्य। संग्राम जगतापांनी हिंदुत्वाचा पुरस्कार करायचं ठरवलेलं दिसतंय। संग्राम जगताप यांना त्यांची जबाबदारी समजते। संग्राम जगतापांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया। संग्राम जगतापांचं वक्तव्य मला अजब वाटतं, सगळ्या वाचाळवीरांना मुख्यमंत्र्यांनी आवरावं। बाबासाहेब पाटील आणि संग्राम जगतापांच्या विधानावर सुळेंची प्रतिक्रिया।